नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण राज्यघटना या विषयाचा अतिशय महत्त्वाचा असा चॅप्टर पाहणार आहोत। प्रत्येक एक्झाममध्ये यावर 2 ते 3 MCQ प्रश्न आपल्याला दिसतात। चला तर पाहूया। भारताच्या घटनेचे स्रोत कोणते कोणते आहेत ती 1935 ॲक्टद्वारे आपण संघराज्यीय योजना, न्यायव्यवस्था, आणीबाणी तरतुदी, राज्यपालाचे पद, प्रशासकीय तपशील तसेच UPSC ह्या गोष्टी ह्या ॲक्टद्वारे आपण राज्यघटनेत घेतलेल्या आहेत। त्यानंतर कोणत्या देशाकडून आपण काय घेतलं ते पाहूया। ब्रिटन या देशाकडून काय घेतलं पाहूया। नंबर 1 कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम, संसदीय शासन व्यवस्था, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, कायदा करण्याची पद्धत, संसदीय विशेषाधिकार, कॅगचे कार्यालय या गोष्टी आपण घेतल्या आहेत। त्यानंतर कॅनडा या देशाकडून सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, प्रभावी केंद्र असलेले राज्य तसेच केंद्रसूची व राज्यसूची हे भाग आपण घेतलेले आहेत। त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा अमेरिका या देशाकडून आपण खालील गोष्टी घेतल्या आहेत। वी द पीपल, मूलभूत हक्क अतिशय महत्त्वाचं आहे। उपराष्ट्रपती हे पद राष्ट्रपती सरसेनापती असेल। राष्ट्रपतीवरील महाभियोग, सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे ती आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे। न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन तसेच राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीचे कार्य इत्यादी गोष्टी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत। त्यानंतर जपान या देशाच्या राज्यघटनेतून कायद्याचे प्रस्थापित पद्धत जी आहे ती घेतलेली आहे। त्यानंतर फ्रान्स देशाच्या राज्यघटनेतून गणराज्य, प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समानता व बंधुता अतिशय महत्त्वाचे असे हे 3 शब्द आपण फ्रान्स या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत। त्यानंतर दक्षिण आफ्रिका या देशाकडून घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक घेतलेल्या आहेत। त्यानंतर ऑस्ट्रेलिया या देशाकडून समवर्ती सूची, संयुक्त बैठक व व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य अशा ह्या गोष्टी प्रत्येक देशाच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहेत। जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।